सद्गुरू बाळूमामांच्या आईचे इच्छा मरण. आज मी तुम्हाला सांगणार आहे. त्या काळात मामांचे वय 33 वर्ष होते. पावसाळ्याच्या प्रारंभी जनखंडी सावळगी गावाकडे बकरी घेऊन ते प्रवासाला निघाले होते. आई गावाबाहेरपर्यंत निरोप द्यावयास गेली होती. आईला मामा म्हणाले, तुझी अखेरचीच भेट. आईला बाळूचे बोलणे थोडे विचित्र वाटले. नंतर आषाढ महिना आला. आई आषाढी एकादशीला पंढरपूरला आली. तेथे कोलरा जोरात होता. पालखीसारखीच दुरून दिसणारी एक मिरवणूक समोरून आली. सत्यवाने देवाची पालखी समजून नमस्कार केला. बाजूच्या लोकांनी तिला सांगितले, लिंगायत पद्धतीने येत असलेली ती प्रेतयात्रा आहे. चंद्रभागेच्या स्नानानंतर पांडुरंगाचे दर्शन घेऊन सत्यवाने प्रार्थना केली, मला इथे मरण देऊ नकोस. गावाला जाते, यात्रेचे मावंदे करते, अन्नदान करते, देव परत पाठवितो, मग मरण दे. सत्यवा अकोळात परत आली. मावंदे यथासांग झाले. सर्व माणसे जेवून गेली. स्वतः ती जेवली. नवरा शेताला गेला. सत्यवाच्या मुलीचा मुलगा, गंगूबाईंचा मुलगा म्हणजे हुआप्पा 10 वर्षांचा होता. तो घरातच होता. सत्यवा भिंतीला टेकून उत्तरेकडे तोंड करून बसली. हात जोडून पांडुरंगाला म्हणाली, माझे सर्व काम संपले आहे, मला शांत कर. एवढी बोलली आणि ती देवाघरी गेली. हुआप्पा जवळच होता. त्यावेळी दुपारचे 2 ते 3 वाजले असावेत. अशा प्रकारे सद्गुरू बाळूमामांच्या आईचे इच्छा मरण झाले. तरी तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो नक्की करा. थँक्यू सो मच गायस.